महायुतीच्या पत्रकार परिषदेला सर्व पत्रकार मित्रांचं मी स्वागत करतो। महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे माझे मित्र, सर्व पक्षांचे पदाधिकारी आज यांचंही स्वागत करतो मी। उद्याच्या 14 जानेवारीच्या 10 वाजता तापडिया नाट्यगृहात होणाऱ्या महायुतीच्या मेळाव्याला खरं तर सर्व आमदार, खासदार, मंत्री उपस्थित राहणार आहे। त्याचं निमंत्रण माननीय श्रीजी बोराळकर, आमचे श्रीजी बोराळकर यांच्या माध्यमातून सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक होऊन निश्चिती झाली आणि त्यानुसार या मेळाव्याचं उद्घाटन उद्या सर्व मंत्र्यांच्या हस्ते होत आहे। खरं तर देशामध्ये एक मोठं परिवर्तन मोदीजींच्या नेतृत्वात झालं आणि जी देशामध्ये विकासाची घोडदौड चालू झाली त्या विकासाच्या घोडदौडीला बघून 14 घटक पक्षांनी महाराष्ट्राच्या विकासाची वज्रमुठ एकत्र करण्यासाठी, वज्रमुठ पक्की करण्यासाठी खऱ्या अर्थानं कामाला लागलेले 14 घटक पक्ष उद्याचा महाराष्ट्र कसा असावा, कारण देशामध्ये मोदीजींनी भारताला जे स्थान जगामध्ये निर्माण करून दिलं त्या भूमिकेला घेऊन महाराष्ट्रातील हे 14 घटक पक्ष एकत्र येऊन एक वेगळी वज्रमुठ या महाराष्ट्राच्या विकासासाठी बांधण्याचा जो कयास उद्याच्या महायुतीच्या मेळाव्यापासून सुरुवात करताय। निश्चितपणे या महायुतीच्या मेळाव्यामध्ये ही सर्व जे 14 घटक पक्ष आहेत, ही सर्व या 14 घटक पक्षांची नेते या ज्या पद्धतीने या मेळाव्यामध्ये प्रबोधन करणार आहे की निश्चितपणे ही घटक पक्ष एकत्र का आली, ही विकासाच्या घोडदौडीमध्ये महाराष्ट्राला कुठं स्थान निर्माण करायचंय या भूमिकेला घेऊन एक मोठा मेळावा आणि ही वज्रमुठ कशी पक्की आहे हेही त्या मेळाव्यातून आपल्याला दिसून येईल। त्या पद्धतीने या मेळाव्याचं नियोजन आपल्या सर्व जिल्हाध्यक्षांनी केलेलं आहे आणि निश्चितपणे या मेळाव्याला मी आपल्याला प्रदेशाचा महामंत्री म्हणून सर्वांना निमंत्रित करतो। निश्चितपणे महाराष्ट्राच्या विकासामध्ये तुमचा हातभार या महायुतीच्या मेळाव्याच्या प्रसिद्धीसाठी असावा एवढी भूमिका इथं स्पष्ट करतो आणि मी या माझे जे आपल्याला निवेदन करायचे ते थांबवतो। पदाधिकारी, कार्यकर्ते नाही आहेत का कोणी? आहेत, पण आता महिला अध्यक्ष नसल्यामुळे नाही तर त्यांना बोलून असतं। उद्या दिसतील मंत्री महोदय आपले रामदास आठवले साहेब, केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड साहेब, पालकमंत्री उमरे साहेब, अतुल सावे साहेब, नंतर अब्दुल सत्तार साहेब, नंतर संजय शिरसाट, सतीश चव्हाण, रमेश बोरनारे, प्रदीप जयस्वाल साहेब आणि अजून आमदार विक्रम काळे साहेब, हे सगळेजण उपस्थित राहणार आहेत आणि असा हा मेळावा संमेलन प्रत्येक जिल्ह्यामध्ये होत आहे। त्यामुळे विक्रम काळे उद्या नाही दिसले तर ते बहुतेक लातूरला असतील, धाराशिवला असतील, कारण ते मराठवाड्याचे आमदार असल्यामुळे ते तिथेही जाऊ शकतात। त्यामुळे हे सगळी मंडळी, जिल्ह्यातली जेवढे नेते मंडळी आहेत, हरिभाऊ बागडे साहेब, रामदास आठवले, रामदास आठवले, आपले नाना हे पण उपस्थित राहू शकतात। आम्ही दानवे साहेबांना पण निमंत्रण पाठवणार आहेत, ते जर अवेलेबल झाले तर ते पण उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे एक मोठा नेत्यांचं एकत्रीकरण या संमेलनात होणार आहे। भाजपनं 14 पक्ष एक करायचं ठरवलं काय? नाही, एकच आहोत आम्ही, करायचं काय एकच आहोत आम्ही। मला वाटतं सगळे प्रश्न संपलेले आहेत। आपल्या सगळ्यांना विनंती करतो, स्वागत करतो। तर तातडीने ही प्रेस कॉन्फरन्स बोलवण्याच्या मागे उद्देश काय आहे आपल्या प्रेसच्या मेसेजमध्ये होता। आपल्याला माहिती आहे की महायुतीच्या या सरकारमध्ये संभाजीनगर जिल्ह्याच्या सगळ्या महायुतीमध्ये जे पत्रकार परिषद झाली, या पत्रकार परिषद आपण सर्वजण आलात, सर्व मुख्य पदाधिकारी, सर्व पक्षाचे, शिरीष भैया, संजय भैया, सुहास भैया, अभिजित भैया, कैलास दादा, संजय भैया, नागराज दादा, विजय भैया व सर्व बाकीचे जे पदाधिकारी आणि आपण सर्वजण आल्यात त्याबद्दल सर्वांचा आभार व्यक्त करतो। आणि आपण सर्वजण
भोजनाचा स्वाद घ्यावा एवढंच या ठिकाणी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू, धन्यवाद.